हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. तुम्ही माझ्या मागे हा सेट बघताय ना, थांबा सांगते. गव्हर्नमेंट आपल्यासाठी सगळ्या योजना घेऊन येतं, पण हसवण्याची योजना हे फक्त कलाकारच आणू शकतात. तर आज आपल्यासोबत आहेत लाडकी विहीण योजना या नाटकाचे कलाकार. चला तर त्यांच्याशी संवाद साधूयात. मराठी फ्लॅशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. थँक्यू. मला पहिलंच जाणून घ्यायचं ही योजना काय आणि ह्या योजनेबद्दल आम्ही काय विचार केला पाहिजे? तुम्ही काय विचार केला योजनेबद्दल? ही तो विचार गव्हर्नमेंटची आहे नाहीये. का? नाही. तो विचार अजिबात करू नका. त्यामुळे तुझी असं काही नाही. आम्ही वेगळी योजना घेऊन आलोय. आणि ही सावंतांची योजना आहे. हा. अजिबात सरकारी योजना वगैरे नाही, ही नाही. सावंतांची योजना आहे. हा. काही संबंध नाही पॉलिटिक्स आणि ह्याचा. हे कौटुंबिक नाटक आहे. हो. आणि तुम्ही आता निर्मिती विनोदी निर्मिती सावंत कौटुंबिक म्हटल्यावर विनोदी नाटक. तू तर निर्मिती सावंत म्हटल्यावर सगळंच लक्षात आलं असेल. ती पुढे आहे आणि आम्ही सगळे तिच्या बरोबर आहोत. तुम्हाला आणखीन म्हणजे आणखीन छान तुमचं आयुष्य आणखीन हे करण्यासाठी काय म्हणतात ना, हसून आनंदी करण्यासाठी. म्हणजे हा एक लाफ्टर क्लब म्हणू शकतो का अगदी आपण? अगदी डेफिनेटली. छान मस्त गोष्टी आहेत. हो. काय म्हणता येईल, कसा प्रवास चाललाय, काय रिहर्सल्स होत आहेत, किती किस्से होत आहेत आणि काय मजा येते एकंदरीत? मज्जा तर खूप, म्हणजे अगदी फर्स्ट डे पासून, म्हणजे जेव्हापासून रिहर्सल्स रीडिंग सुरू झालंय तेव्हापासून, कारण रीडिंग करता करताच प्रत्येकाला काही ना काही सुचत जातं आणि ते ऍड होत जातं आणि तेव्हा जी काही धमाल असते, म्हणजे आमचा अर्धा वेळ हसण्यात जातो. त्याच्यानंतर मग आम्ही रिहर्सल सुरू करतो आणि अशी धमाल डे वन पासून सुरू आहे. आणि ते आता खूप काय म्हणतात ते काट छाट करून वगैरे आणि ते असं सगळं कॉम्पॅक्ट करून ते असं मस्त शेवटच्या टप्प्यात आलंय. म्हणजे असं छान काय म्हणायचं, चमचमीत ही भेळ आहे, भेळ म्हणता येईल. सगळे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये. तिखट, हा, गोड, हा, आंबट. हा. सगळे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे मस्त जी भेळ आपल्याला आवडते ना, चटपटीत, तसं नाटक आहे. धम्माल. सर आता म्हणाले की तिखट भाग माझ्याकडे, तर असं का बरं? दिसताना दिसत नाही तिखट. नाही, तशा मी इन्स्पेक्टरच्याच भूमिका खूप केल्या, तो भाग वेगळा. नाही, कसं आहे, नाटकाचे जे सूत्र आहे, कथासूत्र आहे, त्या अनुषंगाने हे जर काय म्हणतात पात्र जर विनोदी झालं तर ते त्याची गंमत जाणार आहे. बरोबर. त्यामुळे ते तसंच राहणं गरजेचं आहे. नाटकाची ती गरज आहे, त्या कथेची गरज आहे, त्यामुळे ते तसं आहे, बाकी काही नाही. खरं तर मला ह्या बिचाऱ्याची आमच्या सुनीलची दया येते खूप, कारण आम्ही एका बाजूला हवा तो धिंगाणा करत असतो आणि हा बिचारा एका बाजूला धीर गंभीर असा उभा असतो. खरं तर दया अशासाठी येते की त्याला फार कंट्रोल करावं लागतं. मग त्यातल्या त्यात त्याचा एक फायदा अशी, त्याला मिशेतला मिशेत असं हसता येतं. ही खरं तर त्याची एक प्लस पॉईंट आहे. पण एकंदरीत मज्जा आहे. आम्ही तालमीत खूप धमाल करतो आणि काय म्हणतात त्याला, कलाकाराला एक लागतं ना, कोणतरी ऑडियन्स लागतं किंवा एक दोघं जण जरी तालमीत असले, ते हसले की अजून आम्हाला अरे हा हसतोय, म्हणजे आपला वर्क होतोय. तर मग आम्ही प्रत्येक वेळी तो इमॅजिन करत असतो की अरे हा, जेव्हा 5 तारखेपासून आपण थिएटरला जाऊ आणि हाऊसफुल प्रयोग असेल आणि मग तो जो लाफ्टर असा अंगावर येईल, ती काय फिलिंग असेल. आम्ही त्या ह्याच्यात आहोत. तेव्हा माझं काय होणार आहे? नाही, जे होणार ते चांगलंच होणार आहे. म्हणजे माझ्याप्रमाणे हिची तीच अवस्था आहे, हो. कारण निर्मिती ताईंच्या समोरच उभं राहून हिला सिरियस करायचं असेल. जाऊ दे, नको. त्यामुळे आता तालीम पण आमची शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. सगळी तयारी झालेली आहे आणि केव्हा एकदा आम्ही स्टेजवर जातोय, पडदा उघडतोय आणि प्रेक्षकांसमोर आम्ही आमचं नाटक सादर करतोय, असं आम्हाला झालं. अगदी. आता निर्मितीताई सोबत आहेत, तर हास्याचा महाकल्लोळ इथे म्हणता येईल. त्यात ह्या दोघांना सिरियस व्हायचं आहे तिथे. तर रिहर्सलच्या दरम्यान असं कधी झालंय का, इथे चालू आहे कॉमेडी आणि हे खूप हे दोघं, मी हसतच असतो, ही पण हसत असते. आम्ही आताच हसून घेते. आम्हाला माहिती आहे ते 5 तारखेपासून आम्हाला सिरियसच व्हायचं आहे, पण आम्हाला राहवतच नाही रिहर्सलमध्ये, तर फुटावंच लागतं. म्हणजे हिची एंट्री, ह्याची निर्मिती. त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुम्हाला जे काय हसायचं तालमीत हसून घ्या, तिथे हसलात तर याद राखा. तर मग काय खरं नाही. नाही, खरंच खूप, म्हणजे हे सगळे म्हणतात ना, म्हणजे मी अशी बसलेच आणि यांनी काय केलं की मी त्या हलायला लागले. कारण एकदा असं झालेलं की मी सेट म्हटलं मी काय करू. एकदा असंच झालेलं सेट, म्हणजे तुम्ही सेट बघितलं असेल मगाशी. त्या बाजूला ही आम्हाला पाठमोरी होती. निर्मिताईचा आमच्याकडे चेहरा होता आणि ही पाठमोरी होती आणि आम्हाला अर्थात चेहरे दिसत नव्हते दोघींचेही, ना निर्मितीताईंचा चेहरा दिसत होता, हिचाही चेहरा दिसत होता. काय झालं काय घडलं नाही, आम्ही ह्या साईडला होतो आणि हिचे फक्त पाठून असे फक्त खांदे हलतायत बरं ते. आणि नंतर कळलं ती हसत होती, पण ती हसणं आवाज येऊ नये म्हणून ती कंट्रोल करत होती. त्याच्यामुळे फक्त असे तिचे खांदे. म्हटलं काय चाललंय का तुझं.
एवढा धीर गंभीर सीन चालू आहे, तर ती म्हणे अरे निर्मिती ताई बघ ना, ती आम्हाला हसवते. अरे म्हटलं हसवते म्हणजे ती कामच करणार आहे, तू कंट्रोल कर ना. तेव्हा मग निर्मिती त्यांनी दम भरला होता, जो काय तुला हसवायचं ते आता असू दे, प्रयोगात असं दिसतं लक्षात ठेव. बरं, आपण एक प्रेक्षक म्हणून आपण हसतो, पण कलाकार म्हणून हे किती डिफिकल्ट जातंय. Enjoy तर खूप करतोय डिफिकल्ट, आपण. खूप डिफिकल्ट, भयंकर. म्हणजे मला तर बाकी काही नाही, म्हणजे असतं ना लाईन्स आपल्या राहिल्या तर, एंट्री विसरलो तर, हे नाही. मला फक्त एवढंच टेन्शन आहे, मला हसायला आलं तर. कारण आमचं पक्क करून घेतलं राजेश देशपांडेनी की पूर्ण नाटक म्हणून कॅरेक्टर म्हणून प्रत्येकाला व्यवस्थित समजावून ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे. काय तसं काही त्याचं टेन्शन आम्हाला अजिबात नाही आहे. हम्म. कारण एकतर निर्मिती संस्था चांगली असल्यामुळे सेट पहिल्यापासून मिळणं, लेवल्सपासून आम्ही पहिल्यापासून, मी तसं बघत राहिलो कधीच नाही. म्हणजे हो, साधारण आमच्या सेट आपल्याला रंगीत रंगीत तालमीला 2 दिवस मिळतं वगैरे. ओपनिंग होण्याच्या एक 4-5 दिवस आधी. आधी वगैरे. पण आम्हाला तालमीच्या सुरुवातीच्याच काळात आम्हाला सेट अवेलेबल झाला होता. म्हणजे हे तर ठीक आहे आणि व्यावसायिक जास्त केले. मी पण व्यवसाय केले, पण मी महानगरपालिकेत असतं तिथे आम्हाला डायरेक्ट शोच्या दिवशी मिळायचं, त्याची मला सवय होती. व्यावसायिकला ठीक आहे 4-5 दिवस मिळतो, हे तर पहिल्यापासून मिळालं. त्यामुळे सगळ्या मुवमेंट इतक्या स्लीक होत आहेत, सगळं व्यवस्थित, सगळं व्यवस्थित. निर्मिती ताई आता 4 पात्र आता त्या 35 वर्षांनंतर करतायत, हम्म. तर ते 4 पात्र तुम्हाला कशी वाटतायत? अरे कमाल आहेत. सध्या एवढंच सांगू शकतो, कमाल आहेत. आणि ती तुम्ही येऊन बघा आणि एन्जॉय करा, म्हणजे तुम्हाला कळेल त्याची काय धमाल आहे ती. USP म्हणतो ना आपण धमाल, एखाद्या कमाल. एखाद्या नाटकाचा, तर तो तोच आहे. USP तोच आहे. तो येऊन बघा तुम्ही. 4 पात्र म्हणजे ते निर्मिती ते नो डाऊट त्या उत्तम करतातच, पण आमचा लेखक प्रथमेश शिवलकर ह्याच्या सशक्त लेखणीतून पण ते तितक्याच ताकदीने आलेले आहेत. आणि आणि राजेश सरांनी सुद्धा ते अतिशय साचेबद्ध पद्धतीने ते प्रेझेंट केलेलं आहे. आणि निर्मितीतही त्यांना का, त्या तर युनिव्हर्सिटीज आहेत आमच्याकडे, आमच्यासाठी आम्हाला प्रत्येक प्रयोगागण किंवा प्रत्येक तालमी गणिक आम्हाला वेगवेगळं त्यांच्याकडून शिकायलाच मिळतं. आणि त्या धमाल सादरीकरण करतात. आणि त्यांचा तो उत्साह, स्टेजवर आल्यानंतर त्यांचा अपीरियन्स आणि त्यांचा ऑरा, आणि ते खरंच बघण्यासारखं असतं. आणि पर्वणीच असतं त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं म्हणजे. तुम्हाला त्यांची भीती वाटते का? हा, भीती Senior कधी कलाकार वाटते म्हणून. म्हणजे टायमिंग चुकलं तर. तुम्ही खरंच खूप चांगला प्रश्न विचारलात. की कारण कसं असतं माहितीये, नट म्हणून आपण प्रत्येक जण काही काही गोष्टी शोधत असतो. आणि सिनियर नट पण आपल्याला प्रत्येक वेळी ना मार्गदर्शन करत असतात, की नाही हे वाक्य तुझं इथे असं चुकतंय, हे वाक्य हे अशा पद्धतीने हे अजून चांगलं वर्क होईल. आणि मग आम्ही आम्हाला आपल्याला पटतं की नाही हे करेक्ट आहे. आणि मग सांगितल्यानंतर जेव्हा आपण चुकतो तेव्हा मग फक्त ताईंची फक्त नजरच काफी असते. ते पण का, तर जे शिक्षक असतात ना, की आपल्या विद्यार्थी, आपण म्हणतो अरे काय मला हे शिक्षक ओरडतात, मारतात, पण नंतर आपल्याला कळतं की अरे हे नाही, हे का करतात? आपल्यासाठी करतात, आपलं चांगलं होण्यासाठी करतात, आपल्या सुधारणा होण्यासाठी करतायत. आणि तर त्यासाठी त्या सगळ्या गोष्टी असतात. आणि विच इज व्हेरी गुड थिंग फॉर अस नट म्हणून आम्हाला. ही कारण आदरयुक्त त्यांना- भीती म्हणायला हरकत नाही, नाही. नाही. कारण ताईंना प्रत्येकाकडून परफेक्ट परफॉर्मन्स हवाय, अरे हा. असं आहे त्यांचं. कारण ओव्हरऑल नाटक म्हणजे सगळ्यांची गिव्ह अँड टेक आहे ना ती. त्यामुळे प्रत्येकाने ते परफेक्ट असलंच पाहिजे, हा त्यांचा अट्टाहास आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना घाबरतो, पण ते आमच्याच चांगल्यासाठी आहे ऑफकोर्स. अदरवाईज आम्ही खूप धमाल करत असतो. तुम्ही सगळ्यांनी पण एवढी नाटकं केली आहेत, तुमचा असं स्पेशल मुवमेंट आहे का नाटकाचा एखादा? माझं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. मी आतापर्यंत सिरियल, सिनेमे, हिंदी सिरियल असं सगळं केलंय, पण अजूनपर्यंत मी व्यावसायिक नाटक केलं नव्हतं. ह्या नाटकाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा व्यावसायिक नाटक करतेय. मग आता ह्यामध्ये मेमरीज क्रिएट होत आहे. डेफिनेटली ऑलरेडी सुरुवात झालीये. खूप खुश आहे. तिला खूप आनंद होतोय की मी नाटक करते, कारण हिला माहितीये ही माझी आधीपासूनची मैत्रीण असल्यामुळे आम्ही सिरियल एकत्र केली, फिल्म एकत्र केली. त्यामुळे आमचं बोलणं व्हायचं, तेव्हा मी हिला सतत सांगायचं की मला नाटक करायचंय, माझं व्यावसायिक नाटक करायचं राहिलंय. आणि म्हणजे काय योगायोग ही पण त्या नाटकात यावी. खरंय. असं मैत्रिणींचं कधी असं गॉसिप होतं का की मैत्रिणींमध्ये Gossip. तुला सांगायचं आपण गॉसिपच करणार ना. मैत्रिणी म्हणजे आणखी काय काय करणार, म्हणजे कशा ते तर अर्थाने? आलंच ना ओघाने. नाटकाच्या रिलेटेड असं बघ ना यार, मला हा सीन मला आलाय का, हा तुला आला असेल? नाही असं नाही काही नाही नाही, असं काही नाही. ते प्रत्येक कॅरेक्टर प्रमाणे सीन्स आहेत. त्यांनी तसंच तसं feel नाही. केलंय की हा. ह्या रोलला ही जाणार. हम्म. ही तर म्हणजे खूप त्यांनी शोधून काढलेली नटी आहे त्या कॅरेक्टरसाठी. खरं सांगते, त्यांनी खूप आधी पाहिलं, पण नाही यांचं रिडिंग झालं, हिचं बोलणं झालं आणि त्यांनी त्या क्षणी हिचं कास्टिंग हो. केलं.
खरंय. आणि जेव्हा स्क्रिप्ट राजेशकडे आली तेव्हा आणि बाई म्हणजे निर्मिती सावंतकडे, तेव्हा सांगितलं की ह्या रोलला ही पाहिजे, ह्या रोलला. त्यांचा खूप अभ्यास असतो की कसं जाईल आणि त्यांचं गिव्ह अँड टेक झालेलं असतं ना, त्यामुळे तिला मी सुनील त्याला माहिती की हे करू शकतात आणि ह्या कॅरेक्टरला परफेक्ट सुनील जातो. आणि तुम्ही जेव्हा नाटक बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की हा. हे ते कॅरेक्टर्स म्हणजे हा सुनील नाहीये, हा तोच हा. आहे जो तो करतो. तुला म्हणजे प्रत्येक जण त्या कॅरेक्टरसाठी ना परफेक्ट कास्ट केले. आणि कारण- गॉसिप वगैरे हा प्रकार आपल्याकडे होतो, पण नाटकाचं चांगल्यासाठी चाललंय हो. हे असल्यामुळे. तसं मुली म्हटल्यावर बोलणार ना, बोलणारच ना, ते एक तर हक असणारच. आहे, म्हणूनच ये विचारलं हक की- आहे. ते तर असतं माझ्याबद्दल पण खूप सगळ्यांबद्दल. हो. तिथून मगाशी डिरेक्टर सरांनी असा एक त्यांना प्रश्न केला, तुला बोलू देत आहेत का? हा. असं विचारलं तुला राजेशने? हो, राजेश आणि मी म्हटलं, मला नाही देत. मला बोलायला देत नाही. त्याला कळलं ना तेव्हाच की अरे बापरे, या बिचारा शांत बसलाय. सर तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही मगाशी म्हणालात की ह्याआधी मी नाटकं बरीचशी केली आहेत, तर तुमचा असा कोणता किस्सा आहे का की तो अजून पण तुमच्या लक्षात आहे? हे कसं हवंय किस्से बरेच आहेत. विनोदी हवं असेल तर विनोदी पण आहे. विनोदी नाटक आहे म्हटलं हा विनोदी तो विनोदी किस्सा. एक नाटक होतं सचिन गोस्वामीचं, सचिन मोठेने लिहिलेलं, गोची प्रेमाची नावाचं. त्यात मी इन्स्पेक्टरचं कॅरेक्टर करायचो आणि खूप गंभीर सीन होता तो. आणि मी यायचो राजन तामाणांच्या कानफडत मारायचो, मग ती मुलं यायची माझ्याकडे, म्हणजे अद्वैत दातरकर वगैरे होते. श्याम राजपूतचं ते पहिलं नाटक होतं. हम्म. आणि बंदूक काढायचो, पाठीमागे ठेवलेली, आणि सगळं बोलायचं, हे ओके ना इथे मला इतकं गंभीर. आणि त्याच्यानंतर मी काही गोष्टी बोलायचो की ती मुलगी MLA ची आहे, जी पळून येऊन लग्न केले, चला आता तुला घेऊन जातो वगैरे, असं करून मी. आणि तिथे इंटरव्ह्यू पॉईंट होता आणि एका GD आंबेडकर नगर आहे तिथे कॉन्ट्रॅक्ट होता, मुलं सगळी भंकस करतात आणि मी तो सिरियस सीन कानफडत मारून बंदूक काढली अशी आणि हे ठोके नाही ते एकेकाला. खालून एक मुलगा आला, हे प्लास्टिकची बंदूक आहे. सगळे म्हणजे काय करावं कोणाला कळेच ना, सगळे फुटले. त्याला घेतलं तामणनं, चला जाऊया इंटरव्ह्यू करूया. आणि पडदा पाडला, सगळी स्टोरी राहिलीच ती कोण आहे काय. लहान मुलं खालून, हे प्लास्टिकची बंदूक आहे. म्हणजे बरेच किस्से आहेत, खूप किस्से आहेत. याच्यावर एक नाटक होऊ शकते एवढे किस्से आहेत. हा एक सांगतो. सर तुम्ही काय सांगाल? नाटक फार काळ करतोय हे मी, खूप वर्षांपासून करतोय मी. किस्सा सांगायचा आमच्याच नाटकात सांगतो, आमच्या तालमीतला किस्सा सांगतो तुम्हाला. आमची खूप जवळची मैत्रीण आहे आमची पूर्णिताई. खरं तर पूर्णिताई चालत्या ट्रेनमध्ये चढलेली आहे. सगळ्यात शेवटचं कास्टिंग हिचं झालं आणि ज्या दिवशी ही आली होती ना त्याच दिवशी सर थोडे उशीर येणार होते. आमचे दिग्दर्शक राजेश सर उशिरा येणार होते. तर राजेश सरांनी मला कॉल केला, अरे पूर्णी आज येते आहे तर तिचं जरा करून घे थोडंसं वाचन. म्हटलं ओके सर, काही प्रॉब्लेम नाही, मी घेतो करून. मग घेतलं. मी पूर्णिताईला सांगितलं, म्हटलं हे असं आहे, ही वाक्य अशी आहेत, ही अशी आहे, अशी 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 वगैरे सगळं झालं. दुसऱ्या दिवशी सर आले. आता ऑफकोर्स ते दिग्दर्शक आहेत, तर त्यांच्याकडे ते राईट्स असतात ना. एखादं बसवलं असेल, त्यांना वाटलं असेल की बाबा हा हे थोडंसं बदलूया आपण. तर मग सरांनी ते बदलायला घेतलं आणि ही करायला गेली तर ते म्हणलं, नाही हे असं नाही, हे असंच आहे. अगं म्हटलं पण ते दिग्दर्शक आहे ना. अरे नाही, पण मी काल असं केलंय ना, हे असंच राहणार. अगं म्हटलं ती बदलू इच्छित आहेत. नाही असं कसं, मी केलेलंच आहे, आता तसंच राहणार. तर अशी ही आमची पूर्णिताई, म्हणजे जो दिग्दर्शक आहे, जो नाटक बसवते, त्याला सांगत होती की नाही आता मी असं फिक्स केलेलं आहे, मी असंच पाठ केलं, मी असंच बोलणार. ते एकदा आपल्या आणि नाही महत्वाचं म्हणजे हे लोक आहे ना, यांनी मला हा मला सांगत होता पण मी ऐकत नाही, कारण मी म्हणलं नाही. कारण मला वाटतं हे आहे तर हे असंच आहे. तर त्यांनी मला खूप मदत केली आहे आणि आता पण माझ्या बरोबर ते खूप मला समजावून सांगतात की हे असं आहे. त्याच्यामुळे पण आम्ही समजू. सुनील बोलायला देणार नाही तुला परत. नाही पण खूप मजा येते ग करताना. थोडंसं काय थोडं शोधाशोध होती ती, आता मला बऱ्यापैकी थोडंसं हाताला लागली आहे. हा त्यामुळे आता धमाल. एक कळेपर्यंत थोडं. आणि हे कसं हे आधीपासून असल्यामुळे हे फुल आणि तयार हेच ग. आम्हाला सतत ऐकावं लागायचं, तुम्ही आधीपासून आल्यात, मी आता आले, मी असंच करणार. नाही कारण मला येतच नाही अगं, आणि सगळे हे नाही बरोबर, हे आमच्या बरोबर, मला मीच हेच करणार. पण नाही आता छान जमून आले आता. तर तू ये हा नक्की नाटक पाहायला. माझे ना गाल दुखले इथेच असून सो तुम्ही पण नक्की या आणि प्लीज प्रेक्षकांना तुम्ही सांगावं असं माझी खूप इच्छा आहे. सर्वप्रथम मराठी फ्लॅशच्या सर्व प्रेक्षकांचे आभार. आणि येत्या 5 मार्चपासून आमचं
लाडकी विहीण योजना हे नॉन पॉलिटिकल धमाल कॉमेडी नाटक तुमच्या भेटीला येत आहे, तेव्हा जवळच्या नाट्यगृहात लवकरात लवकर जा. ऑनलाईन बुक माय शोवरती याची तिकीट विक्री सुरू झालेलीच आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या जवळच्या परिसरात जवळच्या नाट्यगृहात हे नाटक असेल तेव्हा नक्की या, तिकीट काढून या आणि तुमचं 100% मनोरंजन होईल हे आमची खात्री आहेच. आणि सगळी आमची शेवटच्या टप्प्यात तालीम आलेली आहे. लवकरच 5 तारीख येते आणि 5 तारखेला नाटकाचं ओपनिंग होईलच. तेव्हा आम्ही सगळेजण तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहोत. तेव्हा नक्की नाट्यगृहात भेटूया. आणि आमच्या नाटकाचं नाव आहे लाडकी विहीण योजना. थँक्यू.